मंडळी, आय टी क्षेत्रातील ती कम्फर्टेबल नोकरी, कॉर्पोरेट लाईफ आणि महिन्याला खात्यात जमा होणारा ठरलेला पगार, हे सगळं सोडून एका मुलीने हातात घेतला फक्त एक प्लास्टिकचा गोल वेढा, ज्याला आपण हुल्लाहूप असे म्हणतो. लोकांनी नाकं मुरडली, ह्यात करिअर होणार का असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. पण जेव्हा याच मुलीने गुढीपाडव्याला गिरगावच्या ऐतिहासिक शोभायात्रेत पारंपरिक नऊवारी साडी नेसून त्या हुल्लाहुपला आपल्या तालावर फिरवलं, तेव्हा अख्खा महाराष्ट्र पाहतच राहिला. तिने फक्त लोकांची मनं जिंकली नाही, तर याच कलेच्या बळावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या स्वप्नातलं हक्काचं घरसुद्धा भेट दिलं. आज आपल्या ह्या पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारणार आहोत सोशल मीडियावर तो बॉम्बे हुपर म्हणून लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या गिरगावच्या हुल्लाहूप क्वीन शिवानी धोपावकर सोबत. लहानपणापासून फक्त आणि फक्त पायलटवरच मी फोकस्ड होती आणि अजून काहीच नाही. म्हणजे मी अक्षरशः रडली आहे माझ्या घरी की मला तेच करायचं आहे, बाकी काहीच नाही. व्हायरल झाले गिरगाव मधले, गुढीपाडवा मधले. तर मला खूप ठिकाणावरून कॉल झाले. समजा आपल्याला नाहीच येते, म्हणजे कोणाला एक्सरसाइज पण नाही करत कोणी लोक, तर मग त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट होऊ शकतं, पण एवढं पण डिफिकल्ट नाही आहे आता हुला हुपिंग शिकणं. वेट लॉससाठी एक वेगळी हुप यूज करतात जी HDPE मटेरियलची असते. खूप लोक असा विचार आता करतात की आपण गुढीपाडवामध्ये आपण पण जाऊया आणि परफॉर्म करूया, पण मी तेव्हा असं काही फेमसाठी वगैरे नव्हतं केलं. जस्ट असं वाटलं की मी हुप घेऊन जाते आणि परफॉर्म करते. जॉबवरच डिपेंड नाही राहायचंय आणि आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून आपण स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. हां, म्हणजे आधी इनिशियली जेव्हा लोक असे नेगेटिव्ह कमेंट करायला लागलेले ना, त्याची सवय नव्हती. सो तेव्हा वाटायचं की का असं करतायत, पण आता असं काही वाटत नाही. असं एक कमेंट वाचली तर मग ठीक आहे, म्हणजे इग्नोर करू शकतो, पण तेवढेच पॉझिटिव्ह कमेंट्स येत आहेत, सो मी त्या पॉझिटिव्ह कमेंट्सकडे जरा जास्त लक्ष देते. हाय, हॅलो शिवानी, तुझं सगळ्यात आधी हे आपल्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आमच्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि मी जसं म्हणाले की रील टू रिअल वर्ल्ड, तुला रील मध्ये आम्ही सगळ्यांनी गुढीपाडवा आला की जसं पाडव्या आम्ही वाट बघत असतो पाडव्याची, त्या पद्धतीनेच इन्स्टाला शिवानीची तरी एक रील येणार हुल्ला हुपवाली, ह्याची सुद्धा वाट बघत असतो. तर सगळ्यात आधी मी तुझ्या बालपणाकडे वळेन की मला आठवतं माझं बालपण म्हणजे भातुकली आणि त्या सगळ्या गोष्टी किंवा क्रिकेट, मुलांच्या आणि लहान मुलींच्या भातुकलीचे खेळ किंवा रस्सीच्या उड्या, हे सगळं असायचं. तर या हुल्लाहूपची तुझी आणि त्याची मैत्री कशी झाली? कधी ती रिंग आम्ही म्हणतो मराठीमध्ये, ती तुझ्या हातात कधी आली आणि ते काहीतरी वेगळं तुला जाणवलं? माझी हुला हुपची सुरुवात लहानपणापासून झाली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर बर्थडेला गिफ्ट मिळालेली. मी ॲक्च्युली बेबी सिटिंगमध्ये जायची, सो मी त्यांना प्रज्ञा मम्मी असं म्हणायचे. तर ते माझ्या बर्थडेजला खूप युनिक गिफ्ट्स आणायचे. सो मी एव्हरी बर्थडेजला माझं वेट करायची की ते कधी येत आहेत आणि कधी गिफ्ट आणतात. तर तसंच 5th बर्थडेला त्यांनी ती रिंग आणलेली. आणि त्याच्यानंतर हे पण सगळ्यांना माहिती की माझ्या पप्पांनी शिकवलं आहे. सो ती रिंग कनेक्ट करून वगैरे मला त्यांनी सांगितलं की ही वेस्टवरती फिरवतात. आणि मग तसंच माझी सुरुवात तिथून झाली की बर्थडेला हुप मिळाली आणि मग आम्ही सुरुवात केली तसं. ओके. पण हुप जेव्हा मिळाली आणि तू सुरू केलं, म्हणजे तेव्हा ते गेम म्हणून किंवा आपण खेळ म्हणून खेळतो, पण हा खेळ कधीतरी करिअर बनेल आणि इतकं मोठं नाव फेमस येईल असं बालपणात कधी वाटलं होतं का तुला? तसं वाटलंच नव्हतं, कारण मी 5 इयर्सची होती आणि मला आयडिया सुद्धा नव्हती की ह्याच्यात पण करिअर असतं. कारण तेव्हा असं खूप लोक म्हणायचे की IT, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे खूप सुरू होतं. तर मग कधीच वाटलं नव्हतं की मी असं कुठल्या तरी गोष्टींचा विचार करीन की हुला हुपलाच करिअर करीन. असं काही वाटलं नव्हतं. इव्हन मी खूप क्लासेस सुद्धा शोधले होते जिम्नॅस्टिकमध्ये वगैरे माझ्या मम्मीसोबत, पण मला कुठे मिळाले नाही. सो मे बी तर जर ते मिळाले असते तरी पण मी विचार केला असता की ह्याच्यामध्ये करिअर करीन, पण तसंही काही झालं नाही. सो असंच रँडमली एक दिवस असं ठरवलं की हुला हुप, म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेसच मी पुन्हा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला समजलं की ह्याच्यात असं एवढं सगळं असतं. तेव्हा मी विचार केला करिअरचा हुला हुपमध्ये. ओके. पण त्याच्या आधी तोपर्यंत म्हणजे मला माहिती आहे की इंडस्ट्री टू नॉर्मल वर्किंग आपण जे म्हणतो 9 to 5 जॉब, कॉर्पोरेट जॉब वगैरे करत होतीस. तर त्या आधी हुल्लाहूप बालपणात मिळाली.
ती तू एक खेळ म्हणून खेळत होतीस. तू ते तू कंटिन्यू तुझं हे चालूच होतं का हुला हूप करणं वगैरे, किंवा सोडलं होतंस, ब्रेक घेतला होतास? नाही. मी 5 इयर्सची होती तेव्हा मी केलं. तेव्हा मी स्टॉप केलं. जस्ट हं. ॲज अ हॉबी म्हणून मी हां. केलं हुला हूप आणि त्याच्यानंतर करियर केलं. मग मी माझी 9-10 सगळं हं. कंप्लीट केलं. स्कूल, स्कूल, कॉलेज, ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन वगैरे सगळं सगळं. कंप्लीट केलं. तोपर्यंत माझ्या मनात काहीच नव्हतं हुला ओके. हूपबद्दल. काहीच नव्हतं. म्हणजे काहीच नव्हतं. ॲज अ हॉबी मी केलेलं, सोडून दिलं हां. आणि त्याच्यानंतर म्हणजे अ, 12th आफ्टर म्हणजे मी 12thमध्ये पण विचार केलेला, की ॲटलीस्ट मी माझ्या स्कूलमध्ये काहीतरी मी तेव्हा डान्समध्ये एवढी नव्हती. तर मला असं वाटायचं, की मी काहीतरी करीन लाइक कॉलेज हं, फेस्टमध्ये हं. वगैरे. तर माझ्याकडे प्लास्टिकची जी मला बर्थडेला गिफ्ट मिळालेली तीच फक्त एक रिंग होती. सो मी विचार केला मी त्याने काहीतरी करीन. पण मला ते एवढं टेन्शन होतं, की मी वेस्ट हूपिंग, नेक हूपिंग मला फक्त बेसिक येतं, तर मी काय करू ह्याच्यामध्ये अजून? तर मग तसं काही झालं नाही आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट जॉब वगैरे केला हो. आणि मग त्याच्यानंतरच सुरुवात केली हुला हूपला. लाइक Instaवर मी असंच स्क्रोल करता परत हुला हूपिंगचे व्हिडिओज दिसले, फॉरेनर्स करत होते, ते व्हिडिओज दिसले आणि मग पुन्हा तशी माझी परत सुरुवात झाली लॉकडाऊनमध्ये. ओके. लॉकडाऊनमध्ये सुरुवात झाली हं. आणि मग तू पुन्हा त्याचं शिक्षण वगैरे काही वेगळं घेतलंस, की म्हणजे आता हुला हं, हूप जसं तू म्हणाले, की हं. नेक किंवा हँड फार वेगवेगळे प्रकार हं, आता हं, हं. तू करतेस सुद्धा. सो मग त्याचं तू काही परत क्लासेस किंवा असं काही केलं होतंस? क्लासेस असं नाहीच म्हणता येणार कारण मी क्लासेस खूप लोकं म्हणजे आपल्या इंडियामध्ये तर एवढे नव्हते नव्हते. क्लासेस. बरोबर. फॉरेनर्स वगैरे घ्यायचे. फॉरेनमध्ये वगैरे शिकवायचे ऑनलाईन. पण मी खूप विचार पण केलेला, की मी जॉइन करीन क्लासेस. पण तेव्हा त्यांचे डॉलर्समध्ये वगैरे होते. सो मिडल क्लासमधून हं. असल्यामुळे मी माझ्या मम्मीला विचारलेलं, की हं, मी हं. क्लास करू का? तर ती बोलली, की "तू पागल आहेस का? एवढे पैसे का घालवायचे? त्यापेक्षा तू स्वतः शिक." तर मग स्वतः शिकण्यामध्ये पण एक चांगल्या क्वालिटीची हूप लागते, जी माझ्याकडे हं. नव्हती. सो मी खूप शोधली ती हूप, तशी हूप. तर मला कुठे मिळाली नाही आणि मग मी खूप रिसर्च करून मला एक हूप मिळाली, ज्याच्यामधून मी प्रॅक्टिस केली आणि शिकवणारं कोण नसल्यामुळे हं. मला ते माहिती नव्हतं, की मी कसं स्टार्ट करू आणि मग असं झालं, की मी जेव्हा जॉब करायची ना, हं. घरी येऊन मी एव्हरीडे असं मी विचार केला, की मी प्रॅक्टिस करीन आणि मग मी ओके. 3-3 वाजेपर्यंत घरी एका टेक्निकची प्रॅक्टिस केली आहे मग तू घरी. YouTubeवरती बघून हे सगळं काही स्वतः प्रॅक्टिस हां. करत होती. ओके. हां. नो नथिंग क्लासेस नाही. काहीच नाही. नथिंग. क्लासेस पण ओके. नाही, काही नाही. सो जेव्हा मी जर तुम्ही बघाल, की टू बीट हां, लीव्हज हां. वगैरे असतं ते. सो ते पण YouTubeवर ते लोकं खूप एक्सप्लेनेशन जर तुम्ही YouTubeवर जाऊन बघाल, ती खूप डिफिकल्ट आहे हं, शिकायला. हं. तर मला ते शिकायला 6 मंथ्स लागले, एक ट्रिक शिकायला. ओके. सो आणि इव्हन फोरहेड बॅलन्सिंग जे मी करते, हो, त्याच्यासाठी ऑलमोस्ट मला 1 इयर लागला. कारण जर तुम्ही बघाल, की हूप फक्त अशी हो. ठेवली, की ती खाली पडते. सो ती तेवढीच उचलायला सुद्धा मेहनत लागते. ओके. सो ती हूक ठेवल्या-ठेवल्या ती खाली पडायची. मग ती उचलून परत करायचं. मग ही प्रॅक्टिस मी अ, लाइक मी ऑफिसमधून घरी यायची, जेवायची. मी प्रॅक्टिस करायला लागायची 11 ते 3 फक्त मी हेच करायची. ओह बाकी माय गॉड! काहीच नाही. हां. सो असं मी शिकली आहे. खूप मेहनत घेतलीस तू ह्या हं. सगळ्याच्या मागे यार, मी असं हो. म्हणेन. हॅट्स ऑफ. पण शिवानी, ते कधी असं जाणवलं म्हणजे म्हणजे मला आता ती आठवते, शिवानीची लहानपणी एक जस्ट खेळणं म्हणून खेळत होती. मग नॉर्मल सगळ्यांसारखं एज्युकेशन, करियर आणि जॉब सुरू झाला. मग त्यातनं असं का कुठे ते वाटलं, की नाही, हेच काहीतरी हुला हूप आहे, ज्याच्यावरती मी प्रॅक्टिस करावी आणि ह्यामध्ये काहीतरी वेगळं करावं. म्हणजे इतर हं, सुद्धा हं, हं, ऑप्शन होते, हं. पण हुला हूप का निवडलीस? ओके. जेव्हा माझी 12th एक्झाम संपली आणि असं वाटलं, की आता मला करियर सिलेक्ट करायचंय. तर मी पहिली गोष्ट तर मी आय-टीमध्ये हं. असं गेली. कारण मला करायचं होतं आर्किटेक्चर वगैरे ओके. किंवा मला पायलट मध्ये जायचं होतं. हे कोणालाच माहिती नाही. आत्तापर्यंत मी कुठल्याही ओह वॉव! इंटरव्ह्यूमध्ये बोलली नाही, की मला पायलट बनायचं सो होतं. एक्सक्लुझिव्ह असेल ही हो, मला नवराष्ट्रामध्ये. लहानपणापासून फक्त आणि फक्त पायलटवरच मी फोकस्ड होती आणि अजून काहीच नव्हतं. इव्हन माझी मम्मी सुद्धा सांगेल, की म्हणजे मी अक्षरशः रडली आहे माझ्या घरी, की मला तेच करायचं आहे, बाकी काहीच नाही. इव्हन 12च्या एक्झामनंतर मी माझ्या मम्मीला बोललेली, "तू एक फ्लाइंग क्लब आहे, तर तिकडे चल तू हां, माझ्याबरोबर. मला ॲडमिशन ॲडमिशन घ्यायचं आहे घ्यायचं. वगैरे सगळं." सो ती आलीच नाही. कारण तिचं असं होतं, की "तू एकुलती एक आहेस, सो आम्हाला पायलट तर तुला करून द्यायचंच नाहीये."
असं ओके. इव्हन फायनान्शियली तेवढं स्टेबिलिटी नव्हती की पायलटमध्ये जेवढं इन्कम हं, होतं हं, हं, हं. तेवढं नाही टाकू शकत होतो. सो ते तर ऑप्शनच नव्हता. पण मला ते करायचं होतं, अच्छा, पण ते म्हणजे तुझं झालं नाही. मेन स्वप्न होतं ते तेच पायलट होतं. बनायचं होतं हां, 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 लहानपणापासून. हां. ओके. तेच होतं. पण ते मी नाही करू शकली. सो मी विचार केला ठीक आहे, मग आता दुसरं कुठलंही करियर चालेल. जर पायलट नाहीच आहे, तर मग मला चालेल कुठलंही. तर मग मी विचार केला ठीक आहे, मग आय-टीच करते. सो ओके. असं काही इंटरेस्ट नव्हता आय-टीमध्ये हं. आधीपासून. तर मग मी बी-एस-सी आय-टी केलं. ओके. ओके. सो बी-एस-सी आय-टी केलं. जॉब त्याच्यामध्येच मिळाला. सी-सी-एन-ए करून मग मी हं, हं. नेटवर्किंगमध्ये जॉब घेतला आणि त्याच्यात सुद्धा मला एवढा असा इंटरेस्ट असा नव्हता, की मग मला ते असं वाटायचं, की मी 8 तास वेस्ट करतेय, बाकी काय करते असं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं, की मी काहीतरी करू शकते. तर तेव्हा मला स्ट्राईक झालं, की हुला हूप का नाही करत आहे? ओके. सो समवेअर युअर इनर हां, व्हॉइस हां. असा आला, की हुला येस. हूप का नाही करत हं. आहे? ओके. येस. आणि तिथून तुझी मग ते हुला हूपशी पुन्हा मैत्री झाली हां. असं मी म्हणेन आणि तिथून मग तू करेक्ट. त्याच्यावरती फोकस आणि प्रॅक्टिस केली. हं. जसं तू म्हणाली, की तू 11 ते 3 पूर्णपणे हेडवरती हं, ठेवून ती हं, हं. प्रॅक्टिस करत होती. इट्स अ लाँग टाईम. हं. 1 इयर किंवा तो आवर्स सुद्धा. तेव्हा असं कधी वाटलं का, की यार नाही जमत आहे, बस आता गिव्ह अप करूया, नको हे, आपण दुसरं काहीतरी चूज करूया हो, असं? हो. खूप वेळा वाटलं. असं एखादी ट्रिक जेव्हा येत नाहीये ना, तर ते गिव्ह अप करायला खूप वेळा वाटलं. हं, कारण एखादी ट्रिक आपण जर कुठलीही गोष्ट आपण हं, करतो आणि जर नाही जमत आहे, तर मग ते एका पॉइंटला असं वाटतंच की गिव्ह अप करू. पण मग मी गिव्ह अप नाही केलंय. म्हणजे मी ब्रेक घेतलाय थोडासा आणि मग मी ते पुन्हा स्टार्ट केलंय. पण जेव्हा मी ब्रेक घेतलाय ना, तोच माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे, की थोड्या ब्रेक नंतर मग मी जे पुन्हा करते ना, मग ते होतंच. ओके. असं झालेलं आहे खूप वेळा. म्हणजे तू पॉज घेतला आणि हां, पुन्हा रिस्टार्ट एकदम हां, छान हां. असा येस. फॉर्मने घेतलाय. हं. ह्या गिव्ह अपच्या टाईममध्ये कोण तुझ्या सोबत होतं असं, की जे लाइक नो, हरू नकोस, कर असं म्हणून? अं, ॲक्चुअली माझी मम्मी इव्हन माझी मम्मी पण खूप वेळा बोलली आहे माझं घर लहानच आहे आणि आमचा माळा आहे. सो तिकडे ना वरती मी फूट हुपिंग करायची. वरती माळ्यावरती हं. फूट हुपिंग करायची झोपून आणि खूप वेळा असं झालंय, की माझी रिंग खालती पडायची. सो ते मला खालती घ्यायला जायला लागायचं. मग माझ्या मम्मीला सांगायची, की "ती वरती पास कर." तर मग ती ती पण खूप वेळा पास करायची आणि मग कधी-कधी असं झालंय, "आता जा, आता मी नाही करणार तर तूच तूच येऊन घेऊन जा." तर मी पुन्हा खाली जायची, पुन्हा वरती यायची. असं सगळं मग तिने पण ते तेवढं बघितलंय मेहनत ही एवढं करते. सो माझ्या मम्मीनी मला खूप सपोर्ट केला ह्याच्यामध्ये. इव्हन माझे पप्पा जे पण आता पण मी आत्तापर्यंत पण जे मी ट्रिक्स करते, जर त्याच्यामध्ये काही परफेक्शन नाही आहेत, हं. तर ते मला सांगतात, की "ही ट्रिक तू अशी परफेक्ट नाहीये, तू अजून प्रॅक्टिस कर." ओके. असं सगळं. खूप छान. आता मी हं. त्या पॉइंटला येते, जिथे म्हणजे तू प्रॅक्टिस केली, ते सगळं काही झालं. ती शिवानीची जर्नी आली, जिथे एकीकडे जॉब आणि हे तू तुझी मेहनत करत होती ह्या सगळ्याकडे. तो पॉइंट कधी आला, जेव्हा तू ठरवलं, की नाही आता मी जॉब स्किप कंप्लीटली करते. ड्रॉप किंवा आपण बोलतो स्टॉप करते हे 9 to 5 आणि हुला हूपमध्येच काही ना काहीतरी जी तू प्रॅक्टिस केली, त्याच्यावरती आता अजून फोकस करून करियर करते. आणि हे जेव्हा तू घरी सांगितलंस, की तू आता जॉब सोडते, एक गिरगावकर आणि आपण मध्यमवर्गीय फॅमिली. सो कसं होतं ती सिच्युएशन आणि ती फेज? ओके. जॉब सोडायचा म्हणजे असं होतं, की हळू-हळू माझे स्टुडंट्स वाढत चालले होते. ओके. मी क्लासेस घ्यायची साइड बाय साइड. सो माझा 5:30 पर्यंत ऑफिस संपायचं हं. आणि मी 6 पासूनच मी डायरेक्ट जायची क्लासला ओके. घ्यायची आणि मग मी घरी जायची. तर मग इव्हन माझे जे स्टुडंट्सचे पेरेंट्स होते ना, ते पण बोलायचे, की "तू अभी आप यही करो, जॉब हम लोग को टाइम दो." मग ते मला खूप वाटायचं, की हां यार, ह्यांचं पण बरोबर आहे. आता मला हेच करायला पाहिजे. तर तेव्हा असं कुठेतरी वाटलं होतं, की मी काहीतरी करू शकते आता हुला हूपमध्ये. कारण इकडून पण आता ग्रो झालंय. हं. माझी सॅलरी एवढी पण अशी एवढी चांगली नव्हती. ओके. सो माझ्यामध्ये हुला हूपमध्ये जेवढं इन्कम मी करत होती ना, ते डेफिनेटली हं. ऑफिसच्या सॅलरीपेक्षा हं. थोडंसं जास्तच होतं. पण मग मी विचार केला, की जर मी हे फुल टाईम केलं, तर मग ते ऑब्व्हियसली मी ऑफिस म्हणजे हं, हं. सॅलरीपेक्षा जरी मी जास्त इन्कम क्रिएट करू करू शकते. शकते. तर मला तेव्हा असं वाटलं, की मी घरी बोलायला पाहिजे. सो मी घरी बोलली. पहिले मम्मीशी बोलली, मग पप्पांशी बोलली. पण त्यांना असं कधी वाटलं नाही. त्यांना वाटलं, की ठीक आहे, ही आता असं बोलते, नाही सोडणार. मग मी खूप वेळा बोलायचं ट्राय केलं त्यांच्याबरोबर. पण ते नेहमी असं
हे घ्यायचे की Lightly, ठीक आहे, हां, लाईटली ठीक आहे. घ्यायचे की हां, ती बोलते आणि आता विसरून जाईल. हां. पण मग एकदा मी असं हट्टच केलं की आता मी सोडतेच आहे जॉब. मग तेव्हा कुठे ते सिरियसली घ्यायला लागले आणि मग त्यांना असं वाटलं की पण मग फिक्स्ड इन्कम नसेल, मग तर तू काय करणार असं. तर मग त्यांना खूप टेन्शन आलं तेव्हा की हं. जॉब नसेल तर मग कसं होणार? तर मग माझा भाऊ आहे, कझिन म्हणजे माझा रिअल भाऊ-बहीण नाहीये कोणी. तर मग मी त्याला खूप गोष्टी सांगते. हं. मामाचा मुलगा. तर मी त्याच्याबरोबर सगळं शेअर करते आणि मग मी त्याला सांगितलं आणि तो पण बघायचा की मी मेहनत करते वगैरे. तर तेव्हा त्यांनी माझ्या मम्मी-पप्पांना समजावलं की ती करू शकते आणि आणि माझ्या घरी त्याचं खूप ऐकलं जातं. तर मग ते ओके. ऐकले त्याचं. सो तो मिडलमॅन बनला आणि हां. त्याने ते सगळं काही सॉर्ट आउट करून येस, घेतलं. येस. सो तरी पण खूप महिने गेले त्याच्यासाठी. सो पण ते मानले फायनली. ओके आणि जॉब सोडण्याचा अजून एक रिझन हा होता, की मला खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येत होते ऑफिसमधून वगैरे असं. तर असं म्हटलं जातं, की मुलींना पुढे जायचं असेल तर मग अ, म्हणजे त्यांना स्टँड घ्यावा लागतो त्यांच्यासाठी. सो माझ्यासाठी हे खूप होतं, की मला माझ्यासाठी स्टँड घ्यायचा होता आणि प्लस सो हां, तोच एक खूप मोठा मेन रिझन होता, की मला माझा स्टँड घ्यायचा होता आणि मला अजून इतर खूप मुलींना दाखवायचं होतं, की आपणही करू शकतो. लाइक आपण जॉबवरच डिपेंड नाही राहायचंय आणि आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून आपण स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. सो म्हणून मी जॉब सोडायचा विचार केला. तेव्हा गेला. आय हं. थिंक शिवानी तू प्रूव्ह केलंयस, की अनेक मुली सुद्धा आता तुझ्यासारखा विचार करतायत, की हुल्ला हूप करून त्यांनी सुद्धा त्यांचं स्वतःचं येस. काहीतरी एखादं करियर बनवावं. हं. अँड आय थिंक तू ते आयडियल तू स्वतःला बनवलंस तितकं. करेक्ट. हं. शिवानी साडी का हे ठरवलं? ही एक मेन गोष्ट मला तुला विचारावीशी वाटते, की म्हणजे पाडव्याला तर आपण नेसतोच, पण ऑलमोस्ट जे तू हुल्ला हूप करते ते तू महाराष्ट्रीयन हं. अटायरमध्ये पूर्णपणे करते. त्याच्या मागचं कारण काय? आणि इव्हन हे जे नाव आहे, द बॉम्बे हुपर हं. हुपलर, राइट? हुपर, हुपर. हां. द बॉम्बे हुपर. सो ह्या नावाच्या मागची काही वेगळी गोष्ट किंवा काही थॉट होता का असं? ओके. ॲक्चुअली साडी म्हणजे साडीवर ना हुला हूप साडीमध्ये खूप लोकांनी केलेलं आहे हं, आधी. ओके. हं. सो तसं मला क्रेडिट नाही घ्यायचं आहे, की मी स्टार्ट केलंय हुला हूपिंग असं मी नाही म्हणत आहे. मी हुला हूप इन साडी मी खूप रील्स हं, बघितलेत. हं. ओके. सो मला असं स्टार्ट करायचं होतं, की साडीमध्ये तर आहेच, पण मी वेगळं काय करू शकते? सो आपल्या इंडियन कल्चरमध्ये महाराष्ट्रीयन कल्चर मला जर पुढे न्यायचा असेल, तर ऑब्व्हियसली मला नऊवारी साडी म्हणजे हं, आपण हं. असं खूप नऊवारी साडी नेसतो वगैरे. तर मला असं वाटलं, की जर मी नऊवारी साडी नेसून हुला हूप केलं, तर मग ते आपल्या कल्चरला पण पुढे नेईल आणि अ, म्हणजे त्याच्याच बरोबर हुला हूपला सुद्धा आपण पुढे नेऊ शकतो आणि ते खूप युनिक वाटलं. सो म्हणून मी विचार केला, की नऊवारी साडीवरती मी हुला हूप परफॉर्म करीन आणि ते ॲक्चुअली वर्क झालं सोशल ओके. मीडियावरती. आणि आता जर तुम्ही बोलताय द बॉम्बे हुपर हां. हे नाव कसं म्हणजे हं. कसं सुचलं? तर मला मी जेव्हा खूप लहान होते म्हणजे खूप लहान नाही बट मे बी मी 8-9 वर्ष आधी मी ते नाव ठेवलं असेल. माझं आधी नाव होतं शिवानी 28 म्हणजे दुसरा Instaचं आयडी आहे तुझं माझा. अकाउंट. हां. हां, प्रायव्हेट अकाउंट आहे. सो मला असं वाटलं मी दुसरं अकाउंट बनवीन. सो मी खूप विचार केला, की मी काय नाव ठेवू? मला असं नाव पाहिजे होतं, की जे मी जिथे राहते त्याला पण रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि माझं हुला हूप पण आलं पाहिजे त्या नावात. तर तेव्हा मी खूप लहान होती जेव्हा मी हे नाव हे केलं. सो मला असं काही वाटलं नाही, की मी हे नाव मी इतकं पुढे घेऊन जाईन किंवा हुला हूपला मी एवढं पुढे घेऊन जाईन. सो मला वाटलं, की ठीक आहे बेसिक एक Instagram आयडी आहे आपण चालू करूया. सो तसंच ते नाव हं. आलं द बॉम्बे हुपर हुपर. आणि ते चांगलं वाटत होतं नाव द बॉम्बे हुपर. लाइक हुला हूप हा कधी इंडियन असं हं, हुला हूपचं हे नाहीये. हं. ते थोडंसं लाइक अब्रॉडमध्ये जास्त यूज केलं जातं. सो मला वाटलं, की ठीक आहे द बॉम्बे हुपर हे त्या लोकांना पण समजेल, की व्हाय बॉम्बे असं. आणि मला हे असं नाव म्हणजे आता ते खूप लोकं असे पॉलिटिकली खूप घेतायत, की व्हाय बॉम्बे? हं, व्हाय हं. नॉट मुंबई? तर मला असं पॉलिटिकली कधी जायचंच नाहीये त्या त्या नावाप्रमाणे, की मुंबई इव्हन मी मुंबईला सुद्धा सेम रिस्पेक्ट करते. इव्हन जर मला कोणी विचारलं, की मी कुठे राहते, तर मी मुंबईच बोलते. मी असं नाही बोलत, की मी बॉम्बेला राहते. ते चांगलं पण नाही वाटत. ते मुंबई. मुंबईमध्ये राहते असंच बोलते. सो असं काही नाहीये, की बॉम्बे आणि मुंबई असं मी काही फरक नाही करत आहे.
द बॉम्बे हुपर फक्त एक नाव आहे आणि मला असं वाटतं की ते फक्त एक नावाप्रमाणेच घेतलं पाहिजे. ह्याचं काही पॉलिटिकल हे नाहीये माझं. ओके, म्हणजे काही त्या पद्धतीने नाही, जस्ट तू एक तेव्हा हां. क्रिएट अकाउंट तुला येस. करायचं होतं आणि म्हणून तू द बॉम्बे हुपर येस. म्हणून हे केलं. येस. अकाउंट ओपन सुरू झालं, गिरगावची यात्रा आणि हा सगळा प्रवास कसा? म्हणजे की त्यातल्या प्रवासामधले मी तुला म्हणेन की काही छान कमेंट्स असतात किंवा काही छान फीडबॅक असतात, जे आपल्या आठवणींमध्ये राहतात आणि त्यासोबतच काही ट्रोल्स असतात किंवा काही कमेंट्स असतात, की ज्या कितीही वर्ष झाले किंवा ते टोमणे किंवा काही त्या गोष्टी मनामध्ये राहतात. अशा दोन्ही गोष्टी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडतील. पहिले आपण चांगले विचारू. काय असे होते कमेंट्स किंवा फीडबॅक? गिरगाव गुढीपाडवा हां, म्हणजे असं. गिरगाव गुढीपाडवा किंवा तुझ्या ह्या पूर्ण हं. इन्स्टाला किंवा तुझ्या ह्या ओके, ओके. प्रवासाला. सो गिरगाव गुढीपाडवा म्हणजे मी पहिली गोष्ट तर मी हे सांगते, की मी तिकडे स्टार्ट का हां. केलं. मला असं वाटलं, की मी जिथे राहते गिरगावात, सो मला गिरगावमधल्या लोकांना म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते, मला त्या एरियामध्ये हुपिंग स्प्रेड करायचं होतं. ओके, सो मला तेव्हा विचार आला, की मी कसं स्प्रेड करू? सो तेव्हा 2 गोष्टी होत्या माझ्याकडे. संडे स्ट्रीट्स हं. चालू झालेलं ओके. आणि सो मी संडे स्ट्रीट्समध्ये हुप जॅम्स ठेवायची फ्रीमध्ये लोकांना शिकवायला. सो खूप लोकं येऊन तिकडे शिकून जायचे वगैरे. इव्हन लहान लोकं यायची, मग मोठे सगळे खूप एजेसचे लोकं यायचे आणि ते शिकायचे. सो तेव्हा थोडं-थोडं हुपिंग स्प्रेड झालेलं. मरीन ड्राईव्हला मी 7 AM फ्री सेशन्स घ्यायची आणि त्याच्यानंतर मग वाटलं, की अजून ह्याला पुढे कसं नेऊ शकतो. मग आला गुढीपाडवा. मग त्याच्यानंतर मला वाटलं, की मी गुढीपाडवामध्ये नऊवारी हं, नेसून मी हं. परफॉर्म करू शकते. सो पहिले तर मी नऊवारी नव्हती नेसली. फर्स्ट इयर जेव्हा मी परफॉर्म केलेलं तेव्हा येलो साडीमध्ये हं. केलेलं. तर असं काही विचार नव्हता केला, की मी फेमसाठी करतेय. ओके. सो खूप लोकं असा विचार आता करतात, की आपण गुढीपाडवामध्ये आपण पण जाऊया आणि परफॉर्म करूया. पण मी तेव्हा असं काही फेमसाठी वगैरे नव्हतं केलं. जस्ट असं वाटलं, की मी हूप घेऊन जाते आणि परफॉर्म करते. आणि तेव्हा खूप न्यूजपेपरनी वगैरे कव्हर केलेलं. तेव्हा मला वाटलं, की अच्छा म्हणजे गुढीपाडवा हे एक म्हणजे मी ह्याला एक असा स्टार्ट देऊ शकते, की लाइक कल्चरमध्ये ते आणू शकते म्हणजे हुला तुझ्यासाठी हूपिंग. तो एक प्लॅटफॉर्म झाला, येस, असं मी म्हणेन. प्लॅटफॉर्म झाला. हां. सो मी एव्हरी इयर त्याच्यामध्ये करायला लागले. सो मला खूप म्हणजे असं बोलायला लागले, की शिवानी तर खूप अशी इंट्रोव्हर्ट होती. तिने एवढ्या क्राउड समोर जाऊन परफॉर्म कसा केला? म्हणजे लोकं असे खूप आश्चर्याने असं बोलायचे. सो ते मला ओळखायला लागले. गिरगावातले लोकं ओळखायला लागले. सो माझा तोच प्लॅन होता, की मी जिथे राहते तिथे मला पहिले ओळखलं पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसरीकडे असं. तर आणि ह्याच्यामध्ये पण निगेटिव्ह कमेंट्स खूप येतात. निगेटिव्ह म्हणजे असं बोललं जातं, की हे डोंबाराचे खेळ वगैरे रस्त्यावर जे करतात पण इव्हन ते रॉंग नाहीये. म्हणजे ते सुद्धा एक म्हणजे चांगलंच काम पद्धतीने. करतायत. बरोबर. सो मला ते निगेटिव्ह नाही वाटत, बट लोकं ते निगेटिव्हली कमेंट करतात. त्याच्यावरून मला असं वाटतं, की ते नाही केलं पाहिजे. सो जेव्हा निगेटिव्ह कमेंट्स आल्या किंवा हा हं. फीडबॅक आला, तेव्हा लो झाली होतीस आणि मग पुन्हा कव्हर अप स्वतःला कसं केलंस? हां, म्हणजे आधी इनिशियली जेव्हा लोकं असे निगेटिव्ह कमेंट करायला लागलेले ना, त्याची सवय नव्हती. सो तेव्हा वाटायचं, की का असं करतायत? पण आता अ, असं काही वाटत नाही. असं एक कमेंट वाचली, तर मग ठीक आहे, म्हणजे इग्नोर करू शकतो. पण तेवढेच पॉझिटिव्ह कमेंट्स येतायत. सो मी त्या पॉझिटिव्ह कमेंट्सकडे जरा जास्त लक्ष देते. सो ती शिवानी पायलट होण्याचं जे स्वप्न बघितलं होतं, मग एक 5 इयर्सची असताना जो हुला हूप मिळाला होता, हं, त्याने आज तुला इतकं मोठं फेम दिलंय. तुझं एक वेगळी नाव आणि एक वेगळी ओळख तुझी निर्माण हं. झाली आहे. काय वाटतं हे सगळं मागे वळून बघताना? असं कधी म्हणजे लाइक मी जेव्हा 5 इयर्सची होती, तेव्हा तर असं कधी विचार नव्हता केला, की म्हणजे मी ही शिवानी क्रिएट करीन, असं कधीच वाटलं नव्हतं. सो ऑब्व्हियसली आता खूपच जास्त स्वतःसाठी प्राउड फील होतंय. इव्हन माझ्या पेरेंट्ससाठी कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यासाठी. सो इव्हन माझे फ्रेंड्स, इव्हन आपले जे फ्रेंड्स असतात, मला असं वाटतंय की खूप चांगला फ्रेंड सर्कल असायला पाहिजे. फ्रेंड्स म्हणजे खूप असे मी बघितलंय की खूप अ, अशा प्रकारचे पण फ्रेंड्स असतात जे खूप म्हणजे वाईट पद्धतीला वाईटमध्ये. घेऊन बरोबर. जातात. सो माझे फ्रेंड्स पण खूप चांगले मिळाले मला लाईफमध्ये आणि इव्हन रिलेटिव्हज पण खूप सपोर्ट करतात. सो त्याच्यामुळे मला असं खूप प्राउड फील होतंय. ओके. आता मी ना तुला त्या हुल्ला हूपबद्दल थोडं एक हं, नॉलेजेबल हं. मला विचारायचंय, की येस. म्हणजे मला
हे हुल्ला हूप कुठून आलं? म्हणजे त्या हुल्ला हूपची काही हिस्ट्री आहे का? आणि या हुल्ला हूप केल्यामुळे जसं तू म्हणाले, की लहान मुलं, इव्हन म्हातारी माणसं सगळे काही करू शकतात. ह्याचा आपल्याला आरोग्यदायी म्हणजे हेल्दी वाईज सुद्धा आपल्या बॉडीला काही फायदा होतो का? असं. ओके. हुला हूप येस. पहिले असं म्हणायचे की वुडन हुला हूप होती. सो त्या हूपनी असं स्टार्ट केलं. तर इंडियामध्ये ऑब्व्हियसली नाही झालंय. पण आता खूप ग्रो झालंय हुला हूप. इव्हन हुला हूपमध्ये खूप सारे प्रकार आलेत. वेट लॉससाठी एक वेगळी हूप यूज करतात, जी एच-डी-पी मटेरियलची असते. जी मी यूज करते, ती हं. त्याला डान्स हूप म्हणतात, जी ओके. पॉलीप्रोपिलीन नी बनलेली असते. ओके. सो असे खूप सारे मटेरियल्सनी हुला हूप्स बनतात, जे आपल्या इंडियामध्ये आत्ता अवेलेबल होत आहेत हळू-हळू. अजून पण फुल्ली अवेलेबल नाही झालेत, बट आता होत आहेत अवेलेबल. सो असे सगळे हुला हूप्स असतात. इव्हन योगा, डान्स, नंतर फिटनेससाठी, जिमिंगसाठी यूज करतात. सो वेट लॉस वगैरे पण होतो. वेट लॉससाठी वेटेड हूप असते. ओके. एकदम जाडी वगैरे असते ती हूप. सो 300 ग्रॅम्स, 200 ग्रॅम्सची अशी हूप हं, असते. ते हं. आपल्यावर डिपेंड करतं, की आपल्याला किती ग्रॅम्सची पाहिजे. सो जर त्यांनी हुला हूप केलं तर डेफिनेटली वेट लॉस वगैरे पण होतो. ओके. आणि समजा एखाद्याने सुरुवात केली हुला हूप शिकण्यासाठी, ज्याला काहीच माहिती नाही. आता हं. सपोज मी आहे, माझा काही संबंध नाहीये हुला हूपशी आणि मी हे क्लासेस जॉइन केले. तर किती पिरियड ऑफ टाईम हं. लागतो हे सगळं शिकण्यासाठी? आणि इव्हन मला एज ग्रुप ऐकायला आवडेल, की लहान मुलांना कुठल्या वयापासून आपण त्यांना टाकलं पाहिजे हे हुला हूप शिकवण्यासाठी? ओके. सो आधी मी एजबद्दल बोलते. एज म्हणजे आपण आता 2 वर्षाची मुलं पण करतात, हं, 3 वर्षाची मुलं पण करतात. पण मी स्टार्ट करते 4.5 किंवा 5 इयर्स च्या एजपासून. हं, पण मी असं सजेस्ट करीन, की तुम्ही एक हूप आणून द्या. हं, 2 वर्षाचे पण करतात. हं. ओके. सो त्यांना म्हणजे मी का स्टार्ट करते 5 इयर्सपासून, कारण त्यांना शिकवायला ईझी पडते. थोडे ऐकतात वगैरे त्याच्यामुळे. मी 2 वर्षाच्या मुलांना पण शिकवू शकते, पण त्याच्यासाठी जरा जास्त टाईम लागेल. ओके. सो तुम्ही घरी आणून दिलं तर डेफिनेटली ते ट्राय करून तुम्ही करू शकतात. आणि म्हणजे किती वेळ लागतो शिकायला. सो आता जर मी तुम्हाला शिकवलं, तर मी तुम्हाला 5 मिनिटात पण शिकवू शकते वेस्ट हूपिंग. ते असं आहे, की आपल्यावरती डिपेंड करतं. कारण आता आपण समजा तेवढं डान्स वगैरे करतो. आपली मूव्हमेंट आहे बॉडीची तेवढी, तर लोकं 2 मिनिटात पण शिकू शकतात. ओके. सो आणि समजा आपल्याला नाहीच येत आहे, म्हणजे कोणाला एक्सरसाइज पण नाही करत कोणी लोकं. हं, हं. तर मग त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. पण एवढं पण डिफिकल्ट नाही आहे आता हुला हूपिंग शिकणं. तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली, जर मूव्हमेंट्स लेफ्ट, राइट, फ्रंट, बॅक, वेस्टनी करू शकतात, तर ऑब्व्हियसली 1 वीकमध्ये तुम्ही वेस्ट हूपिंग शिकूच शकतात. ओके. 1 वीकमध्ये 100 काउंट्स तर डेफिनेटली करू शकतात. ग्रेट. तुझे क्लासेसचं कसं असतं? म्हणजे जे तू क्लासेस घेते लहान मुलांचे, सो आता इतर जसं फॉर एक्झाम्पल डान्स क्लास आहे, हं, भरतनाट्यम, तर त्यांचे कसे लेव्हल आपल्याला माहिती आहे, कराटे हं, किंवा ह्यांचे एक क्लासेसचे पॅटर्न्स असतात, की ह्या दिवशी ह्या हं, पद्धतीने. तुझं सिलॅबस आपण एक इन शॉर्ट हं. त्याला म्हणू, तर हे कशा पद्धतीचं असतं हुला हूपचं? मुलांना ओके. काय पद्धतीने सुरुवात आणि कसं शिकवलं जातं? ओके. सो मी 8 सेशन्समध्ये कव्हर करते ओके. त्यांचं सगळं, लाइक बेसिक. बेसिक म्हणजे वेस्ट, नेक, नी हुपिंग, हँड हुपिंग, मग नेक टू वेस्ट म्हणजे हूप ट्रान्झिशन इथून इथे, मग इथून इथे, मग इथून वरती, ह्याला लॅसो म्हणतात. मग लॅसोवरून खालती, पूर्ण म्हणजे ऑन बॉडी, वरतून खालती आणि खालतून वरती, असं सगळं 8 सेशन्समध्ये कव्हर होतं. 8 ओके. सेशन्स म्हणजे वन्स अ वीक. सो वन्स अ वीक का? कारण हं. डे 1 मध्ये जर मी तुम्हाला वेस्ट हूपिंग शिकवलं, तर वेस्ट हूपिंगला 1 वीक मी त्यांना प्रॅक्टिस करायला लावते आणि मग नेक्स्ट डे 2 ला मी त्यांना म्हणजे दुसरं ट्रिक शिकवते आणि मग ते दोन्ही मी त्यांना नेक्स्ट वीकसाठी प्रॅक्टिस करायला लावते आणि मग असं कंटिन्यू म्हणजे डे 3 ला मी सो तिसरी टोटल ट्रिक. 8 सेशन तुझे येस. असतात आणि 8 ट्रिक्स तू शिकवते. येस. ओके. नॉट नेसेसरी की आर्ट ट्रिक मी जास्तही शिकवते. सो ते डिपेंड करतं की त्यांच्या लेव्हलवरती किती जास्त पिकअप करतायत. ओके. आणि तुझं करियर वाईज कसं असतं आता मॅनेजमेंट? म्हणजे इयरली आता हां. फॉर एक्झाम्पल आपण मंथली एक बॅलन्स बनवतो, की अच्छा इथे-इथे आपल्याला एवढा पेमेंट येणार आहे. हं. गुढीपाडवा रॅली हे एक झालं वर्षातून एकदा येते. तर शोभायात्रेमध्ये तू परफॉर्म करते. पण त्याशिवाय सुद्धा मी अनेक तुला तुझ्या Instaवरती पाहिले तू इतर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये हं. सुद्धा तू गेलेली आहे येस. आणि तिथे सुद्धा गेलेली आहे. रिसेंटली आय थिंक तू बेळगावला कुठेतरी हां, गेली होतीस. बेळगावला. येस. त्याबद्दल मला सांगा?
ओके. सो आता जे माझे व्हिडिओज खूप व्हायरल झाले गिरगावमधले, हं. गुढीपाडवामधले, तर मला खूप ठिकाणावरून कॉल झाले. खूप म्हणजे खूप जास्त. माझ्या फोनमध्ये 20 कॉल्स तर येतातच पूर्ण डेमध्ये आणि ते फक्त असेच असतात, की "तू आमच्या इथे येऊन परफॉर्म करू शकतेस का?" अ, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक खूप ठिकाणावरून कॉल झाले. सो यातलाच एक कॉल होता बेळगावचा आणि त्यांनी मला विचारलं, की "तू रामनवमीला आमच्या इथे परफॉर्मन्स करायला येशील का?" रॅली सेम हं, हं. गिरगाव जशी रॅली असते तशी तशी. रॅली असणार. तर मी बोलली, की "ठीक आहे, येऊ शकते." सो मी तिकडे गेली परफॉर्म करायला. मी जस्ट रँडमली परफॉर्म त्यांनी माझ्यासाठी ट्रॉली वगैरे अरेंज केलेली. सो म्हणजे ट्रॉलीवर वगैरे केलं आणि खूप गर्दी होती. म्हणजे खूप खूप क्राउडेड होतं. सो मला खूप मजा आली तिकडे परफॉर्म करायला आणि इव्हन खूप म्हणजे मी पहिल्यांदाच असं कुठेतरी दुसरीकडे जाऊन परफॉर्म ह्या आधी मी वलसाडला केलेलं म्हणजे हं. गिरगावच्या आधीच मी वलसाडला परफॉर्म केलेलं आणि मग गिरगावच्या नंतर मी हं, हं. बेळगावला परफॉर्म केलं. दोन्ही वाइब खूप वेगळे होते. एक्सपिरियन्सेस खूप वेगळे होते. इथे वलसाड आणि इथे हं, बेळगाव हं. म्हणजे त्यांचे लँग्वेजेस खूप वेगळे होते. सो परफॉर्म केल्यानंतर मला जो क्राउडचा असा साथ मिळाला आणि ते लोकं खूप असे फोटो करत होते आणि जेव्हा मी ज्या दिवशी मी तिथे परफॉर्म केलेलं ना, त्याच दिवशी माझे 100K फॉलोअर्स क्रॉस झालेले. वाह! सो मला अजूनच लोकांचा खूप हे आलं की म्हणजे फोटोज पाहिजे वगैरे. सो लोकं असे बाईट्स घेत होते. ते सगळं मला खूप एक्सपिरियन्स करायला मिळालं चांगलं-चांगलं आणि जे पण मी बोलतेय ना, ते त्याच्यावरती रील्स बनवतायत ते लोकं. सो जे पण मी बोलतेय मग ते खूप असं व्हायरल होत होतं आणि खूप खूप जास्त व्हायरल झालेलं. हर एक व्हिडिओ माझा 1 मिलियन, 2 मिलियन असं पोहोचत होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे बेळगावचा परफॉर्मन्स झाला. त्याच्यानंतर मी घरी आली. मला तरीसुद्धा खूप मेसेजेस करत होते बेळगाववाले, की "तू परत कधी येणार? परत कधी येणार? शिवजयंतीला ये." असं. मग शिवजयंती त्यांची होती आय गेस 21 एप्रिलला आणि त्याच्या आधी माझा कर्नाटकालाच परफॉर्मन्स होता ओके. गोकाकमध्ये. तर सेकंड परफॉर्मन्स होता हं. माझा कर्नाटकाला, गोकाकमध्ये. सो मी तो परफॉर्मन्स केला आणि त्याच्यानंतर माझी फ्लाइट होती. 20 एप्रिलला माझी फ्लाइट होती, पण माझी फ्लाइट काही कारणामुळे कॅन्सल झाली. सो मला असं वाटलं, की इच्छा होती हं, हं. देवाची पण हीच, की मी शिवजयंतीला बेळगावला जाऊ. तर मग मी लगेच गेली शिवजयंतीला आणि मला जसं लोकांनी सांगितलेलं, की इकडची वाइब खूप चांगली असते. शिवजयंती इथे खूप मोठी सेलिब्रेट करतात. सो तसंच झालं. म्हणजे त्यांची शिवजयंती 8-9 वाजता वगैरे स्टार्ट होते. ते पूर्ण रात्र असते आणि नेक्स्ट डे 12 दुपारी 12 पर्यंत वगैरे असते. सो मी ती वाइब एक्सपिरियन्स केली. मग तिकडे सगळे लोकं मला म्हणजे रस्त्यावरून चालता असे ओळखत होते. द बॉम्बे हुपर, द बॉम्बे हुपर. इव्हन माझ्याकडे हुकसुद्धा नव्हती. पण तरीसुद्धा ते ओळखत होते. सो ती वाइब आणि एक्सपिरियन्स खूपच जास्त चांगलं होतं बेळगावचं. शिवानी, तू मगाशी एका उत्तरामध्ये बोलताना बोलली, की तू इंट्रोव्हर्ट आहे हां. असं सगळ्यांना. सो ती मुलगी जेव्हा एवढा लाखोंचा गर्दीचा क्राउड असतो, म्हणजे जेव्हा शोभायात्रा असो किंवा हे इतर काही आपले रॅलीज असतात तेव्हा, ह्या सगळ्यांच्या समोर जेव्हा परफॉर्म करते आणि हे इतके सगळे ॲक्ट कारण ते कधीही रिंग पडू शकते यार. म्हणजे हां. ते बॅलन्स जरी असलं येस, तरी येस. असं नाही की रोजच छक्के आणि चौका लागेल असं होत नाही. सो कसं तू ते बॅलन्स इथून स्वतःला शांत ठेवते? कारण आवाज असतो, सगळीजण तुझ्याकडे नजरेने म्हणजे सगळ्यांची हं, नजर हं, हं. तुझ्यावरती असते, की हे हूक बरोबर जातंय का? आणि तू एकच ट्रिक नाही तर तू वेगवेगळ्या पद्धतीने हं. ट्रिक करते. तो कॉन्फिडन्स कसा येतो? ओके. ह्याच्यामध्ये ना म्हणजे असं लोकांना खूप वाटतं, की कसंही करू शकते. हां. सो मला पण हा ॲक्चुअली माझ्या स्वतःबद्दल प्रश्न आहे, की मी कसं मॅनेज करते. कारण जर माझा क्राउड आता माझं समजा उद्या परफॉर्मन्स आहे. अ, हं. खूप क्राउड आहे तिथे आणि मला परफॉर्म करायचं आहे. सो मी तोच विचार करत बसणार, की मला परफॉर्म करायचं आहे, तर मी कसं करू? मला सुद्धा टेन्शन येतं. पण जेव्हा मी तिकडे जाते आणि जेव्हा मी त्या मध्ये जाते, सो मी त्या झोनमध्येच जाते आणि मला असं काही वाटत नाही तेव्हा, की म्हणजे मला काही टेन्शन येत नाही. कारण मला माहिती आहे, की मी एवढी प्रॅक्टिस केली आणि मी चांगलंच करणार तिथे. सो असं आधी टेन्शन येतं, की मी कसं करणार?
पण मी जेव्हा तिथे पोहोचते आणि मग मी त्या झोनमध्ये जाते, जे मग माझं एकच असतं, की आता बस, आता काही झालं तरी मला करायचंच आहे आणि एन्जॉय करायचं आहे. सो ते माझ्या चेहऱ्यावरती दिसून येतं, की ही हुला हूप एन्जॉय करताच ते करते. ओके. कधी असं झालं की एखादी स्टेप करताना ती हुला हूप म्हणजे जी रिंग आहे ती हं. पडलीये किंवा जे तुझ्या डोक्यामध्ये होतं की आज तू ठरवून जातो आपण की मी हे ट्रिक्स करणार आहे किंवा ह्या पद्धतीने करणार आहे आणि सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं, असं कधी झालंय? येस, असं झालं आहे आणि तेव्हा माझा खूप मोठा परफॉर्मन्स होता. म्हणजे माझा कॉर्पोरेट परफॉर्मन्स होता पुण्याला आणि मग पण ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं मिस्टेक्स झाल्यावरच आपण शिकतो. तर मी म्हणजे ह्याच्या आधी कधी झालं नाही आहे तसं. सो माझा स्टेज परफॉर्मन्स होता आणि खूप सारे लोकं बसले होते. कॉर्पोरेट इव्हेंट होता. सो त्याच्यामध्ये माझं असं झालं, की मी एक ट्रिक करते आणि स्टार्टिंगलाच 5 to 10 सेकंड्समध्ये माझी हूक खाली पडली आहे. सो पण मी असं कधी दाखवून नाही दिलं, की खाली पडली आहे तर मग ठीक आहे, मिस्टेक होऊ शकतात. पण थोडंसं वाटलं तेव्हा, की पडली आता काय होणार? पण मग मी ती परत रिंग उचलून त्याच कॉन्फिडन्सनी स्टार्ट केलं आणि संपवलं. सो त्याच लाइक त्यांनी टाळ्यासुद्धा वाजवल्या एंडिंगला परफॉर्मन्सच्या. सो जर माझी हूक कधी मी खाली पाडली आहे, तर नंतर मी ते कव्हर अप सुद्धा करते. ओके. आता पुढे फ्युचर वाईज कसे प्लॅन्स केलेत, की म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये तर सगळे तुला बॉम्बे हुपर म्हणून ओळखतात, गर्ल म्हणून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवलं जातं. पण आता पुढे काय विचार केलाय, की सपोज मी आज शिवानीला विचारलं, की आफ्टर 5 इयर्स तू स्वतःला कुठे बघते ह्या करिअरमध्ये किंवा काय अजून नवीन ट्रिक, आता तुझे ऑलमोस्ट ट्रिक आहे ज्या सगळ्यांना हं, माहिती हं, आहे, हं. ज्या तू हुपच्या करते, हं. तर काय वेगळा विचार केलायस का? म्हणजे आतापर्यंत जरी मी इकडे आली आहे ना, तर मी असं कधीच विचार नाही केलाय, की कसं आणि मी जेव्हा विचार करते तर तो होतच नाही. तर मग असा काही विचार तर नाही आहे. बट खूप गोष्टी आहेत जे मला करायच्या आहेत. लाइक अकॅडमी सुरू करायची आहे ओके. मुंबईमध्ये. पण मुंबईमध्ये रेंट खूप जास्तच असल्यामुळे ते थोडंसं होल्डवर आहे. पण मी डेफिनेटली इन फ्युचर मी करीनच ते. आणि अजून खूप गोष्टी हळू होतील. ते जर मी आता डिस्क्लोज केले ना, तर त्याची खूप कॉपी होईल. म्हणजे बकेट लिस्ट येस, काही येस, आहे येस. तुझ्या डोक्यामध्ये बकेट ज्या लिस्ट तुला आहे. करायचंय? येस, ते हळू करायचा प्लॅन आहे सगळ्या गोष्टी. खूप छान. एक करियर म्हणून जर का आज कोणीही मुलगी किंवा मुलगा एनीवन इफ हं, लुकिंग ॲट यू आणि त्यांनाही वाटतं, की यार मला पण शिवानीसारखं हं, करायचं हं. आहे. सो त्यांना आज काय मंत्र किंवा काय सांगशील? ओके. मला वाटतं, की जर अ, अ, तुम्हाला सुद्धा काहीतरी करायचं असेल, ते कुठल्याही फील्डमध्ये असेल, ओके. तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. जसं तुम्ही कधीच विचार नका करू, की की आम्ही नाही करू शकत. ओके. सो पण जर तुम्ही मला फॉलो करत असाल आणि जर मी असेल तुमची इन्स्पिरेशन हुला हूपमध्ये, तर मी असं म्हणेन, की तुम्ही माझं सगळंच असं कॉपी नका करू. कॉपी करून असं कोणी पण असं पुढे नाही जात. मला असं वाटतं, की तुम्ही तुमचा एक युनिक वे बनवा आणि तुम्ही डेफिनेटली तुमचा रोड मॅप जर तुमचा क्लिअर असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली तुमची एक ओळख नवीन बनेल आणि तुम्ही पुढे जाल. जेन आम्ही म्हणतो म्हणजे मोस्टली, की हं. आता ही जी यूथ आहे तुमची, खूप छान आहे. कारण तुम्ही फोकस आहात. तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला काय नेमकं करिअरमध्ये करायचंय आणि त्यासोबतच अनेक गोष्टी तुम्ही लाईन सुद्धा ठेवलेल्या आहेत. ऑल द बेस्ट म्हणेन मी तुझ्या सगळ्या फ्युचरसाठी आणि थँक यू आमचं सो एक ना मच. छोटासा सेगमेंट असतो शिवानी, ज्यामध्ये ना आपण कॉल लावायचा असतो. अ, अनेकदा आपण आई-बाबा म्हणा किंवा आजकाल तू सोशल मीडियावरती पण बघते, की मी टू मी आपण एक कॉल हं. म्हणतो, की आपण स्वतःशीच बोलतो. आपल्या लहानपणीच्या त्या चाइल्डहूड मुलीशी, की जिला आपण काही प्रॉमिसेस केलेले असतात किंवा तेव्हाची असं हं, आपण असतो. तर जर का आज मी हा फोन तुला दिला हं. मॅजिकल कॉल, तर हा कॉल तुला कोणाला लावायला आवडेल? आयदर असं कोणी पर्सन, की ज्यांना तुला बोलायचंय, की अनेकदा आपण त्या गोष्टी हं, नाही हं, हं. सांगितल्यात, ते का स्वतःशीच त्या जुन्या शिवानीशी बोलायला आवडेल? ओके. मी माझ्या आजीला लावेन. ग्रेट. ग्रँड ग्रँडमदर ओके. म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी. पप्पांची आई. येस. आजी आणि नातीचं येस, वेगळं. येस, येस. आजी कसं होतं म्हणजे तुमचं नातं आठवणीत? मी खूप लहान होती तेव्हा माझी आजी वारली होती. अ, म्हणजे मी होती 5 इयर्सचीच होती मे बी. तेव्हा पण म्हणजे माझा बर्थडे होता लाइक माझी रिंग हुला हूप पण माझी होती आणि मी करायची सुद्धा हुला हूप. ओके. हां.
सो जेव्हा मी क्लासेसला वगैरे जायची ना, तेव्हा माझी आजी खूप बोलायची पप्पांना, की "बस झाले आता ट्युशन्स वगैरे तिला घरी घेऊन ये, घरी घेऊन ये." हॅलो. आजी, मी आज खूप पुढे गेलेली आहे आणि मला असं वाटतं, की आज जर तू इकडे असती तर डेफिनेटली खूप प्राउड फील केलं असतं तुझ्या नातीबद्दल. तर म्हणजे मी खूप मिस करते तुला आणि मला असं वाटतं, की तू परत यावी, बट ऑब्व्हियसली ते पॉसिबल नाही आहे. सो एक दिवस आपण नक्कीच भेटू पुढे. बस मला एवढंच बोलायचं आहे. थँक यू. तुला रिंग कोणी दिली तू म्हणाली होतीस? मला बेबी सिटिंगमध्ये मी जायची. त्यांनी दिली होती. मी त्यांना प्रज्ञा मम्मी म्हणायची. सुप्रज्ञा मम्मींना परत नंतर हे सगळं झाल्यानंतर भेटली होतीस आणि त्यांची हो, ते रिॲक्शन आमच्या इथेच राहतात. तुझ्या इथेच हां, राहतात. जवळ. सो सो येस. त्यांना भेटून कधी असं सांगितलंस का टाईट हो. हग देऊन, की यार थँक यू ती होप दिली आणि त्यातून एवढं मोठं करियर घडलं? हो, म्हणजे असं कधी एवढं बोलली नाही, बट ते असं कधी भेटतात, तर मग मी त्यांना बोलली आहे. इव्हन मी हा इंटरव्ह्यू त्यांना पाठवीनच. सो नक्की. ते बघतील. नक्की. तर जर का आज त्यांना काही बोलायचं असेल, फॉर एक्झाम्पल त्या बघतायत, तर काय सांगशील प्रज्ञा मम्मींना आज? तुम्ही मला खूप युनिक गिफ्ट्स दिले आहेत. प्रत्येक बर्थडेला मी वेट करायची तुमच्या गिफ्टसाठी. सो थँक यू सो मच, की तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत आली आहे. नाहीतर मी कधीच हुपिंग स्टार्ट नसतं केलं. जर तुम्ही मला ती रिंग गिफ्ट दिली नसती, तर मला माहीतच नसतं पडलं, की माझ्याकडे हा पॅशन आहे आणि मी एवढी पुढे जाईन असं. सो थँक यू सो मच. थँक यू शिवानी पुन्हा एकदा तुला. आज तू इथे आलीस थँक यू. आणि छान अशा ह्या गप्पा झाल्या आणि ऑल द बेस्ट म्हणून तुझ्या फ्युचरसाठी. तुझी जे अकॅडमीचं जे स्वप्न आहे किंवा तुझी जी काही बकेट लिस्ट आहे, जी तू आम्हाला सांगितली नाहीये, पण ती जसजशी पूर्ण होईल तसं नक्की आम्हाला कळव. आम्हाला पुन्हा एकदा तुझ्याशी भेटायला आणि गप्पा मारायला खूप आवडेल. नक्कीच. थँक यू. थँक यू सो मच.